मुंबई महापालिका ठेवी मोडण्याच्या तयारीत आहे। ठाकरेंच्या ठेवी महायुतीने तोडल्या। एकूण ठेवी 81,449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक आहेत। पैकी 44,826 कोटी 23 लाख रुपये हे बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत। मात्र उर्वरित 36,623 कोटी 9 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि याविषयी अधिक सांगतात प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत आहे। शिल्पा, नक्कीच आपण जर पाहिलं तर आज मुंबई महानगरपालिकेचं जे आर्थिक बजेट आहे ते सादर करण्यात आलेलं आहे। आणि मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते। या वर्षीचा जो अर्थसंकल्प आहे तो 80,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। मात्र आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेवर गेल्या काही वर्षांमध्ये ठाकरेंची सत्ता होती, त्या काळामध्ये ठाकरेंच्या ठेवी या आता महायुतीने तोडलेल्या पाहायला मिळत आहे। मुंबई महापालिकेमध्ये ज्या ठेवी मोडण्याच्या तयारीत आता सध्या मुंबई महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळते, कारण एकूण ज्या ठेवी होत्या ते 81,449 कोटी 32 लाख रुपये इतके शिल्लक होते मुंबई महानगरपालिकेमध्ये। मुंबईकरांच्या पैशांची सत्ताधाऱ्यांकडून उधळण। पहिल्याच बजेटमध्ये 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार। महायुतीच्या निर्णयावर विरोधकांचा आक्षेप। चव्वेचाळीस वर्षांनी मुंबई महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपनं पहिल्याच बजेटमध्ये मुंबईकरांना दणका दिलाय। तो मुंबईकरांच्या 36,623 कोटींच्या ठेवी मोडण्याचा मोठा निर्णय घेऊन। त्यामुळेच विरोधकांनी मुंबई महापालिकेतील महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे। सत्ता सोडताना 92,000 कोटींच्या ठेवी होत्या। महापालिका बरखास्त झाली त्यावेळेला आम्ही 92,000 कोटीच्या ठेवी ठेवून निघालो होतो। त्याच्यानंतर जो प्रशासक राज आलं त्या प्रशासक राजवर यांनी जे खर्च केले त्याची आम्ही श्वेतपत्रिका मागितली, पण त्या श्वेतपत्रिका तर त्यांना लांबच राहिलंय। आम्हाला वेबसाईटवर जा आणि बघा सांगितलं जात आहे। मुळात हे रॉंग आहे। आता तर ज्या काही ठेवी पुन्हा मोडणार आहे बघा, सर्वांगी विकासासाठी गरज असते पैशाची, पण मग आम्हाला जे तुम्ही प्रश्न वारंवार विचारता 25 वर्षात तुम्ही काय केलं, म्हणजे आम्ही काय जो काय त्यांच्या भाषेत, तर मग आम्ही 93,000 कोटी शिल्लक ठेवून आम्ही जे हे कोस्टल सारखे शाळा या अनेक गोष्टी ज्या केल्या आम्ही त्या ठेवी वाढवून केल्या ना। म्हणजे एखादा जेव्हा खर्च करतो आणि वर बीएसटी सारखं कायम आम्ही बीएसटीला कन्सर्न सिस्टर म्हणून सपोर्ट करत आलो अफगाईला असताना, पण आजही तरी पण आम्ही मुंबईकरांवर कुठेही कर लादला नाही। 5 रुपयाचं तिकीट 5 किलोमीटरला, 10 रुपयाचं तिकीट 10 किलोमीटरला आणि 20 किलोमीटरचा 20 रुपये, आणि मग 20 पासून 50 जा 60 जा आम्ही ठेवले ना तसेच, आज वाढवले। मग तुम्ही ठेवी मोडताय तर तुम्ही वाढवणार कुठून? स्रोत काय? मुंबईकरांना तुम्ही स्रोत तर दाखवा, वाढण्याचे स्रोत काय आहेत? सगळे मोडायचे। मग मी जे वारंवार म्हणते की संजय राऊत जे म्हणाले होते मुंबईकरांना काळे दिवस दिसतात, तर सुरुवात झालीच आहे। आम्ही विकासाच्या आड कधीच आलो नाही, कधी येणार पण नाही। पण स्रोत पहिले काय, म्हणजे आहेत म्हणून मोडा। अहो, आम्हाला राज्य सरकारला सांगायचं आहे, आम्हाला जे येणं आहे कितीतरी कोटीचं ते आमचा परतावा द्या। निश्चितपणे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही किशोरीजी मांडलेला आहे। सरकार मुंबई महापालिकेच्या ठेवी मोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला आहे, मात्र उत्पन्नाचे नवे स्रोत कुठले आणणार आणि या ठेवी उभ्या कशा करणार याचं उत्तर कोण देणार असं महापालिकेचे राज्य सरकारकडे थकीत असलेले 10,000 कोटी मागण्याऐवजी 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याची तयारी केली आहे। मात्र महापालिकेतील ठेवींची सद्यस्थिती काय पाहूया। 2021-22 मध्ये मुंबई महापालिकेच्या ठेवी
91,690 कोटींवर गेल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती झाली. त्यानंतर 2022-23 मध्ये महापालिकेच्या ठेवी 89,000 कोटींपर्यंत खाली आल्या. तर 2023-24च्या अर्थसंकल्पात या ठेवी 84,000 कोटींपर्यंत कमी झाल्या. तर 2024 आणि 25 मध्ये या ठेवी 81,000 कोटींवर आल्या. त्यानंतर 2025-26च्या अर्थसंकल्पात या ठेवी 79,000 कोटींवर आल्या. आता यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईत 101 पुलांच्या बांधणीसह पायाभूत सुविधांसाठी 36,000 कोटींच्या ठेवी मोडल्या जाण्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र महायुती सत्तेत आल्यास मुंबईकरांच्या ठेवी मोडण्याची प्रचारादरम्यान ठाकरे बंधूंनी व्यक्त केलेली भीती आता खरी ठरण्याची शक्यता आहे. कारण 79,000 कोटींपैकी 44,826 कोटी या राखीव असल्यानं मोडता येणार नाहीत. मात्र उर्वरित 36,000 कोटींच्या ठेवी मोडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोकप्रिय घोषणांच्या नादात सत्ताधाऱ्यांनी श्रीमंत महापालिकेला दिवाळखोरीच्या दरीत ढकलू नये हीच अपेक्षा. साक्षी यादव, साम टीव्ही न्यूज, मुंबई.